उभाटा पक्षाकडनं रविकांत तुपकरचा एबी फॉर्म तयार होता. रवी पण तिकडे होता. अचानकपणे आमच्या खासदारांचा मिलिंद नार्वेकरांना फोन जातो. मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे साहेबांशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो. आणि नंतर संजय कुटे अनिल परब यांना फोन करतात. अनिल परब पण मातोश्रीवर पोचतात आणि हे दोघंही सांगतात की तुम्ही उमेदवार बदलून द्या, JC शेळकेला तुम्ही तिकडे दिलं तर आम्ही मदत करू. आणि मग तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला जातो. मला हेच म्हणायचं की आमच्या खासदारांनी किंवा आमच्या संपर्क नेत्याने असं का वागावं किंवा भाजप महायुतीतल्या आमदारांनी असं का वागावं. नाही, खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता, त्यांना मीच काय, मुख्यमंत्र्याची सभासुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून याचा, मोठ्या फरकानं जिंकून याचा आत्मविश्वास होता. आता त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असेल. त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही. पण बुलढाणा मतदारसंघ असेल, बुलढाणा जिल्हा असेल, यातली जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावं अशातला भाग नाही. लोक समजून आहेत आणि लोक ते समजतात. त्यांनी असाही आरोप केला आहे की तुम्ही मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली आहे म्हणून. नाही, मी राहुल गांधी, उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलीची जागा, आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या ऐवजी उभाटाला सोडा, असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात. आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिभे म्हणजे कोणी आरोप करू शकतं, पण आरोपात किती तथ्य हे जनता समजत असते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.